तर प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय आणि थोड्याच वेळात होणार आहे चिकनचं कालवण। मी सकाळी 6ला ड्युटीला गेलते आणि आता कामावून आले। आता वाजले असतील 2। तर येता येता चिकन घेऊन आले आणि हे चिकन आहे असं त्याला हळद आणि मीठ हे मिक्स करून ठेवलेलं आहे आणि असं वाटणाची वगैरे तयार केली। कांदा भाजून घेतलाय, लसूण पण आज भाजून घेतलाय, अद्रक, टोमॅटो आणि कोथिंबीर। चालू करूया। गॅस चालू झालाय, पातेलं ठेवलं कारण चिकनचं कालवण करायचं आहे आपल्याला। तर पातेलं असं गरम झालंय आणि त्यात तेल पण टाकले मी। तर आता हे जे चिकन होतं का हळद मीठ लावलेलं ते आपण त्यात टाकणार आहे, थोडंसं झाकण ठेवणार आहे। हे असं पाणी ठेवायचं, आमच्या राजगडला असंच करतात। तर ह्याच्यात 2 तांबे बसतील अशी आपली ताटली आहे। आपलं हे असं वाटण झालेलं आहे, एकजीव छान झालंय बघा, एकदम बारीक झाले छानपैकी। आणि आता हे वाटलेलं वाटण आहे, त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकू कारण हे आपण पहिलं टाकलं होतं चिकनला। थोडीशी हळद आणि जसं आम्ही राजगडचा असल्याप्रमाणे हा राजगडचा मसाला, त्यामध्ये सौता हे भरपूर असतं मटेरियल, मग त्याला ते राजगडचं नाव दिले। आणि हा आहे चिकन मसाला आणि हा आहे घरकुल मसाला। तर हा पण ह्याच्यात टाकून घेऊया आपण आता। तर असा घरकुल मसाला मी टाकून घेते आणि हा एक चिकन मसाला हा सुद्धा ह्या वाटणामध्ये टाकून घेते आणि असं मिक्स करायचा, मस्त एकजीव करायचा याचा, म्हणजे छान होतं। त्यात मीठ हळद तिखट आणि आपण बघितलं आत्ताच घरकुल मसाला आणि चिकन मसाला असा मिक्स केलाय। आपण आता हे पाणी ठेवलं होतं वाजतंय पण तरी सुद्धा असं करते। थोडंसं आता असं मस्त वापरलंय चिकन, तर त्यात पाणी ओतून घेऊया। पाणी सुद्धा गरम झाले, म्हणजे आमच्या इकडं अळणी पाळणी म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, पण आमच्याकडं अळणी पाळणी म्हणतात। बघा अळणी पाळणी असं झालं छानपैकी। आता हा छानपैकी मसाला ह्यात खोबरं पण भाजून टाकलंय, म्हणजे बारीक केले खोबरं पण, आणि मस्त असं एकजीव झालाय। तर छान दिसतोय मसाला। आता ह्याला आहे ना मस्त तेलात कुरकुरीत परतून घ्यायचा, कारण आमच्या राजगड। आता आपण गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलंय। आता जो हा मसाला आहे ना तो आपण मस्त भाजून घेऊया। तर मसाला भाजला ना चांगला म्हणजे परतला तर खूप टेस्टी लागतो, छान वाटतं, मस्त वाटतं असं परतला तर। सगळं हे करून घेऊ, मस्त असं लालसर झाला, छानसा सुगंध सुटला की मग भाजला असं म्हणायचं। म्हणून तर बघू शकता तुम्ही कसा मसाला परतलाय, एकदम लालसर होत आलाय, वास पण छान येतोय। तर मैत्रिणींनो आता आपलं चिकन शिजतंय, वाटण पण परतून छान झाले। आणि सांगायचं तात्पर्य की मला स्वयंपाक वगैरे काही येत नव्हता पहिला। तर माझी आजी वारली आहे, तिचं नाव आहे रुक्मिणी मराठे। तिने मला सगळा स्वयंपाक शिकवला आणि तिने स्वयंपाक शिकवला म्हणून मला आज कॅमेऱ्यासमोर किंवा घरात स्वयंपाक येतोय आणि मी छानपैकी सगळ्यांना असं
करून दाखवते. तर खरंच आज आजी पाहिजे नव्हती या जगात, जेणेकरून माझं तिने कौतुक केलं असतं, पण आता ती नाही आहे. तर थोडंसं आणि पाणी काढून ठेवणार आहे मी. बघू शकता तुम्ही, असं छानसं झालेलं आहे मस्त. आणि बाकीच्या ह्याच्यात मसाला करून घेणार आहे. मग काही जास्त भाजी बनवायची नाही, थोडीच बनवायची. थोडंसंच लपतप पाणी ठेवायचं मसाल्याचं. आता आपण ह्या मसाल्यामध्ये आहे ना भाजी काढून घेऊया, कारण आपल्याला थोडंसंच कालवण करायचं आहे चिकनचं. दोन माणसांसाठी एवढं कालवण पुरेसं आहे चिकनचं, जास्त केलेलं नाही आहे. छानशा अशा भाकरी करून घेणार आहे मी, कारण चिकनचं कालवण केलं आहे आणि चिकनच्या कालवणाला भाकरीच छान वाटतात, त्यामुळे मी भाकरी करणार आहे. मस्त अशी भाकरी झालेली. मला अशीच येते, कारण मी राजगडची असल्यामुळे मला अशा भाकरी येतात. तर मैत्रिणींनो, मी काय एवढी श्रीमंत नाही आहे, पण आपलं छोटंसं घर आहे आणि छोटंसं किचन आहे माझं, त्यामध्ये मी बनवते. बघू शकता तुम्ही, छोटंसं किचन आहे, असं किचन आहे. तर मैत्रिणींनो, तर हे आपलं राजगडचं चिकन आमच्याकडं असंच बनतं. तर तुमच्याकडं कसं बनतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी जसं केलंय तशी एकदा पद्धत करून बघा, तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा. मी वाट पाहते तुमच्या कमेंटची, ठीक आहे. तर नक्की या जेवायला राजगड पद्धत. तर आत्ताच तुम्ही बघितलं छानपैकी राजगड पद्धतीने केलेले चिकन. तर मी ह्याच्या पाव मारणार आहे. मला आता सण व्हायना भूक, आणि कसं झालंय ते तुम्हाला सांगणार आहे मी. थोडंसं टेस्ट करून बघते. छान आहे, मस्त झालंय. जास्त तिखट नाही, जास्त मळमळीत नाही, एकदम मीडियम झालंय. तर मी जसं केलंय तसं तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.